नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी खुश खबर आहे। आता थकीत मानधन व प्रोत्साहन भत्त्यासाठी पुरवणी मागणीमध्ये 1689 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। मित्रांनो, पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या। त्यामध्ये एकात्मिक बालविकास अंगणवाडी व मदतनीस यांच्या मानधनासाठी 1689 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। जे अनुदान आहे ते अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मागील जे थकीत रक्कम आहे ते देण्यासाठी हे मंजूर करण्यात आलेले आहे। तर मग मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की अंगणवाडी सेविकांना अनेक महिन्यापासून हे पैसे मिळालेले नाही। आता नुकताच 24 जून 2025 रोजी जून महिन्याचे पैसे म्हणजे मानधन अदा करण्याबाबतचा GR प्रसिद्ध झाला। यामध्ये बघा, अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा 24 जून 2025 रोजीचा हा GR आहे। 218 कोटी रुपये जून महिन्याच्या मानधनासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। ते पण अजूनपर्यंत भेटले नाही। 2-3 दिवसात हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर येऊ शकतात। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या प्रोत्साहन भत्त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। ऑक्टोबर 2024 पासून नवीन निकषासह मागील सर्व भत्ता या ठिकाणी मिळणार आहे। प्रोत्साहन भत्त्यासाठी नवीन निकष लावल्यामुळे आता अंगणवाडी सेविकांना हे निकष पूर्ण करणे सोपे झालेले आहे। त्या संदर्भातला सुद्धा GR नुकताच येऊन गेलेला आहे। मग त्यामुळे मित्रांनो, आता जे प्रोत्साहन भत्त्याचे थकीत अनुदान आहे तसेच मानधनाचे जे काही थकीत अनुदान आहे, मागील काही महिन्यापासून मानधन मिळालेले नाही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना, ही सर्व रक्कम आता या ठिकाणी मिळणार आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, जून 2025 मधील पुरवणी मागण्यांसाठी टिप्पणी प्रेस नोट जारी केलेली आहे। तर या प्रेस नोटमध्ये बघा, आपला जो मुद्दा आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन 1689.03 कोटी एवढा निधी या ठिकाणी पुरवणी मागणीत मान्य केलेला आहे। कारण की या ठिकाणी या पुरवणी मागणीमध्ये जी रक्कम कमी पडलेली होती ती रक्कम दिली जाते। तर आता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन याच्यासाठी 1689 कोटी रुपयाचा अतिरिक्त निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना थकीत प्रोत्साहन भत्ता व थकीत मानधन जे काय असेल ते मिळण्यास मार्ग सुलभ झालेला आहे। तर आपण या ठिकाणी बघू शकता, अशा प्रकारे विभागवार पैसे वाटप करण्यात आलेले आहे। एकूण 2665.76 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे। आता लवकरच हे प्रोत्साहन भत्ता व थकीत मानधन अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।